नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे विश्वकर्मा योजना या योजनेविषयी. त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. या योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार, ते फक्त 5% व्याजदरासह. त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार व या योजनेतून कोण लाभ घेऊ शकतात, या योजनेचा लाभ कोणाला व कसा घेता येईल याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर पीएम नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना ही आपल्या जानेवारी 2024 मध्ये घोषणा केली होती आणि या योजनेअंतर्गत केंद्रीय मंडळाची देखील मान्यता आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं बजेट 13,000 करोड ते 15,000 करोड रुपये इतका आहे. तर याची माहिती अशी आहे की विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्व कारागिरांना सरकारकडून कर्ज दिले जाईल. त्यामुळे लाभार्थी व्यक्तीला 2 टप्प्यात कर्ज दिले जाईल. पहिल्या टप्प्यात 1,00,000 रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे व तसेच दुसऱ्या टप्प्यात 2,00,000 रुपयाचे कर्ज दिले जाईल. हे कर्ज फक्त कारागिरांना दिले जाणार आहे व तसेच जे कारागीर काम करतात त्यांनाच या योजनेसाठी अर्ज करता येईल व या कर्जाचा लाभ घेता येईल. तर विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे? ही योजना देशाच्या ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये कारागीर किंवा हस्तकलाकार त्यांना या योजनेमार्फत मदत भेटेल. 18 पारंपरिक उद्योगाचा या योजनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश केला जाईल. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता, मी इथं काही उद्योग मेन्शन केलेले आहे 18 प्रकारचे. त्याच्यामध्ये सुतार येतात, नाव बनवणारे कारागीर येतात, कुंभार, लोहार, सोनार, शिल्पकार, चर्मकार, मिस्त्री, नंतर फुलाचे हार बनवणारे, मासेमारी करणारे, कुलूप बनवणारे इत्यादी कारागिरी याच्यात सामील आहे. हे सर्व कारागीर पात्र राहतील. तर या योजनेचं नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना. ती योजना कोणी सुरू केली? आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ती योजना केव्हा सुरू झाली? जानेवारी 2024 पर्यंत. तर याची संपूर्ण माहिती मी इथं दिलेली आहे आणि जी वेबसाईट लागणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर या योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्र आहे, जसे की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, सही किंवा अंगठे, शैक्षणिक सर्व कागदपत्रे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या योजनेसाठी तुम्हाला जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट देईल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिटेल भरू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेजारच्या सायबर कॅफेत जाऊन देखील अर्ज करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जी वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या वेबसाईटच्या होम पेजवर जावं लागेल. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची डिटेल व मोबाईल नंबरने लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता आणि इथे तुम्हाला एक कॅप्चा विचारला आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब उघडेल. इथे तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक कागदपत्रासह माहिती भरावी लागेल. तुम्ही तुमची गरजेची सर्व कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहे की माहिती तुम्ही बरोबर भरली आहे का, कागदपत्र बरोबर तुम्ही अपलोड केलेलं आहे. नंतर तुम्हाला कागदपत्रे सबमिट करून द्यायचे आहे. तुमच्यासमोर एक प्रिंटचा पर्याय दिला जाईल. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला त्याची प्रिंट घ्यावी लागेल आणि ती प्रिंट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.